अजूनही प्रियाच्या मागे आहेस का? ती तिचा पाठलाग करत करत कुठे येऊन पोचली माहितीये का? कुठे? तो सायलीला फोन लावतो. फोन लागताच अर्जुन थोड्या काळजीच्या स्वरात म्हणतो, सायली कुठे आहेस तू? किती वेळ झाला मी तुझी वाट पाहतोय. आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे. त्यावर सायली शांत पण सावध आवाजात उत्तर देते. ती म्हणते, अहो प्रिया घरातून आत्ताच बाहेर पडली आहे. तिने सांगितलं की ती मार्केटला जाते आहे. पण मला काहीतरी संशय आला, कारण ती ज्या दिशेने गेली आहे तिकडे मार्केट नाही. सायली पुढे सांगते, मी तिच्या रिक्षाचा पाठलाग करत आहे. मला वाटतं ती कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी चालली आहे. हे ऐकून अर्जुन अजूनच चिंतेत पडतो. तो म्हणतो, बायको तू कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर नाहीस ना? एकटीने तिचा पाठलाग करणं थोडं रिस्की आहे. सायली त्याला शांत करत म्हणते, नाही नाही, मी ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. पण मला असं वाटतं की आज प्रियाचं काहीतरी मोठं गुपित समोर येणार आहे. मी लवकरच तुम्हाला भेटते. इतकं बोलून सायली फोन ठेवते. आता सायली पूर्ण लक्ष देऊन प्रियाचा पाठलाग करत असते. रिक्षा एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर वळत असते. सायली थोड्या अंतरावरून तिच्या मागे मागे जात असते, जेणेकरून प्रियाला संशय येऊ नये. थोड्या वेळानंतर ती रिक्षा एका शांत भागात येऊन थांबते. सायली दूरून उभी राहून पाहत असते. प्रिया रिक्षातून उतरते. ती आजूबाजूला पाहते आणि मग पुढे चालू लागते. सायली मनात विचार करू लागते, ही जागा मला कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते आहे, पण नेमकं कुठे? ती हळूहळू प्रियाच्या मागे चालत राहते. थोड्या वेळानंतर प्रिया एका जुन्या घरासमोर येऊन थांबते. सायली थोड्या अंतरावर लपून उभी राहते. ती त्या घराकडे नीट पाहते आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटतं. ती मनात म्हणते, अरे, मी आणि अर्जुन सर एकदा इथे आलो होतो. ही तीच जागा आहे. ती आठवण्याचा प्रयत्न करते आणि अचानक तिला सगळं आठवतं. ती स्वतःशी म्हणते, हे तर मैनावती आणि सदाशिव यांचं घर आहे. हे आठवताच सायलीला मोठा धक्का बसतो. ती विचार करू लागते, प्रिया इथे का आली आहे आणि ती इतक्या गुपचूप इथे का भेटायला आली आहे? सदाशिव आणि मैनावतीच्या घरी. सायलीला वाटत असतं की प्रिया कदाचित खरंच मार्केटला गेली असेल. पण पुढे जे घडतं ते पाहून सायली पूर्णपणे थक्क होते. कारण प्रिया सरळ जाऊन सदाशिव आणि मैनावती यांच्या घरासमोर थांबते. सायलीला सुरुवातीला विश्वासच बसत नाही की प्रिया त्या दोघांच्या घरी कशी काय आली. कारण सुभेदार कुटुंबात जे काही घडत आहे त्यामागे सदाशिव आणि मैनावती यांचा काहीतरी संबंध आहे अशी शंका आधीपासूनच सायलीला होती. सायली थोड्या अंतरावर उभी राहून सगळं पाहत असते. प्रिया दरवाजा ठोठावते आणि काही क्षणांनी सदाशिव दरवाजा उघडतो. प्रियाला पाहून सदाशिव आणि मैनावती दोघेही थोडेसे आश्चर्यचकित होतात, पण त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसूही दिसत असतं. सायलीला हे सगळं पाहून खूपच संशय येतो. घराच्या आतमध्ये प्रिया त्यांच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत असते. सायली दूर असल्यामुळे तिला नेमकं काय बोलणं चाललं आहे हे ऐकू येत नाही. पण काही वेळाने प्रिया आपल्या पर्समधून पैसे काढते आणि ते पैसे सदाशिव आणि मैनावती यांच्या हातात देते. सायली हे दृश्य पाहून पूर्णपणे चकित होते, कारण तिला वाटत असतं की प्रिया एवढे पैसे त्यांना का देत आहे. सायली मनात विचार करू लागते की प्रिया आणि सदाशिव मैनावती यांच्यामध्ये नक्की काय चाललं आहे. इतक्यात तिला लक्षात येतं की प्रिया जवळजवळ 15 ते 20 हजार रुपये त्यांना देत आहे. हे पाहून सायलीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. काही वेळाने प्रिया तिथून बाहेर पडते आणि पुन्हा आपल्याच मार्गाने निघून जाते. सायली मात्र अजूनही त्या जागेवर उभी राहून विचार करत असते. तिला अजिबात कळत नाही की प्रिया त्या दोघांकडे का गेली होती आणि एवढे पैसे का दिले. याच क्षणी सायली लगेच अर्जुनला फोन करते. फोन लागल्यावर सायली थोड्या घाबरलेल्या आवाजात अर्जुनला सांगते, अहो अर्जुन, तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. आत्ताच मी प्रियाचा पाठलाग करत होते. ती मार्केटला जाते म्हणाली होती, पण ती मार्केटला अजिबात गेली नाही. अर्जुन थोडा आश्चर्याने विचारतो, मग ती कुठे गेली? त्यावर सायली म्हणते, अहो प्रिया आहे ना, ती सरळ सदाशिव आणि मैनावती यांच्या घरी गेली होती आणि फक्त एवढंच नाही, तिने त्यांना पैसेही दिले आहेत. सायलीचं बोलणं ऐकून अर्जुन पूर्णपणे चकित होतो. काही क्षण तो शांत राहतो आणि मग म्हणतो, काय? तू काय बोलतीयस सायली? तू तिचा पाठलाग करत गेलीस आणि तुला प्रिया सदाशिव आणि मैनावती यांच्या घरी बसली? सायली म्हणते, हो अर्जुन, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. मला सुरुवातीला वाटलं की कदाचित मी चुकीचं पाहत असेन, पण नाही, ती खरंच त्यांच्याच घरी गेली होती. अर्जुन पुढे म्हणतो, हे कसं काही शक्य आहे? प्रिया आणि त्या दोघांचा काही संबंध आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला तर काहीच कळत नाहीये.
सायली पुढे सांगते, आणि एवढंच नाही अर्जुन, तिने त्यांना पैसेही दिले आहेत. माझ्या अंदाजाने जवळजवळ 15,000 ते 20,000 रुपये असतील. हे ऐकल्यावर अर्जुन अजूनच विचारात पडतो. तो म्हणतो, सायली, ही गोष्ट खूप गंभीर आहे. जर प्रिया खरंच त्यांना पैसे देत असेल तर नक्कीच यामागे काहीतरी मोठं कारण असणार. सायली म्हणते, मलाही तसंच वाटतंय, पण मला अजिबात समजत नाही की ती त्यांना पैसे का देत आहे. काही क्षण सायली शांत राहते आणि मग म्हणते, सायली, तू आत्ता शांत राहा. आपण घाईघाईत कोणताही निष्कर्ष काढू नये, पण ही गोष्ट खूपच संशयास्पद आहे. आणि प्रियाचा काय संबंध आहे? फोन ठेवताच सायली ठरवते की आता थेट सदाशिव आणि मैनावती यांनाच जाऊन विचारायचं. त्यामुळे सायली सरळ त्यांच्या घराकडे निघते. काही वेळातच सायली त्यांच्या घरासमोर पोहोचते. ती दाराजवळ जाऊन जोरात दार ठोठावते. घरात अचानक दार वाजल्याचा आवाज येतो आणि सदाशिव दार उघडायला येतो. दार उघडताच त्याच्यासमोर सायली उभी असते. सायलीला पाहताच सदाशिवच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो. मैनावतीही मागून येते आणि सायलीला पाहून पूर्णपणे घाबरते, कारण त्यांना लगेच समजतं की सायलीला काहीतरी कळलं असावं. सायली त्यांच्या दोघांकडे रागाने पाहते. ती थेट विचारते, मला एक गोष्ट लगेच सांगा, प्रिया इथे कशासाठी आली होती? हा प्रश्न ऐकताच दोघेही पूर्णपणे गोंधळून जातात. त्यांना पुढे काय बोलावं तेच सुचत नाही. सदाशिव अडखळत म्हणतो, काय म्हणतेस तू? प्रिया इथे? सायली अजून रागाने म्हणते, नाटक करू नका, मी सगळं पाहिलं आहे. हे ऐकून मैनावतीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. सायली पुढे म्हणते, प्रियाने तुम्हाला पैसे देताना मी स्वतः पाहिलं आहे. इतके पैसे तुम्हाला कशासाठी दिले? सायलीचा आवाज आता खूप कठोर झालेला असतो. दोघेही पूर्णपणे संकटात सापडतात. सदाशिव आणि मैनावती एकमेकांकडे पाहतात. त्यांच्या मनात भीती निर्माण होते, कारण जर त्यांनी खरं सांगितलं तर प्रियाचा राग उडवेल, आणि जर खोटं बोललं तर सायलीचा संशय अजून वाढेल. सायली पुन्हा जोरात विचारते, बोला, गप्प का आहात? सायलीच्या या कडक प्रश्नामुळे त्या दोघांचं धैर्य सुटतं. मैनावती अडखळत म्हणते, तसं काही नाही, ती फक्त मदतीसाठी पैसे देऊन गेली. सायली लगेच म्हणते, खोटं बोलू नका, कारण मी सगळं ऐकलं आहे. तुम्ही तिचं काहीतरी काम करत आहात आणि त्यासाठीच तिने तुम्हाला पैसे दिले आहेत. हे ऐकून सदाशिव आणि मैनावती पूर्णपणे घाबरतात. त्यांना समजतं की आता सायलीपासून सत्य लपवणं खूप कठीण आहे. सायली त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणते, शेवटचा वेळ विचारते आहे, प्रिया तुम्हाला नेमकं कोणतं काम करायला सांगत आहे? सायलीचा हा प्रश्न ऐकून त्या दोघांच्या चेहऱ्यावर घाम फुटतो, कारण त्यांना माहीत असतं की आता जर सत्य बाहेर आलं तर संपूर्ण घरात मोठा गोंधळ उडणार आहे. आता पुढे काय होणार? सदाशिव आणि मैनावती खरं सांगतील का? असेच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.